सांगलीचं लोकसभेचं तिकीट शिवसेना हा पक्ष काँग्रेसकडून मागून घेतो आहे असं समजते. मला या बाबतीत असं म्हणायचं आहे की स्वर्गीय वसंतरावदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काय संबंध होते ते सगळ्या जगाला माहिती आहे. शिवसेनेची स्थापना होत असताना स्वर्गीय वसंतदादा पाटील हे जातीने त्यावेळेला उपस्थित होते आणि शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते आणि मनोज जोशी हे दोन्ही महापौर काँग्रेसच्या मतातून निवडून आले आणि ती मदत कुणी दिली, ती दादांनी मदत दिलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. कारण त्यावेळेपासून ते दादांच्या अखेरपर्यंत मी त्यांचा व्यक्तिगत सहाय्यक होतो आणि सारा महाराष्ट्र मला नुसता व्यक्तिगत सहाय्यकच नव्हे तर त्यांचा माणूस पुत्र म्हणून सुद्धा ओळखत आहे. पण त्याचा मी कधी गायवाजा केला नाही आणि करणार नाही. पण आज हे मला शिवसेनेला असं सांगायचं आहे, सुचवायचं आहे की ज्या वसंतदादांनी शिवसेनेला 1985 साली सत्तेत येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत येण्यासाठी मदत केली, त्यांचे 2 महापौर निवडून येण्यासाठी मदत केली आणि बाळासाहेबांचे आणि दादांचे जे काही संबंध होते तर शिवसेनेच्या नेत्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्या वसंतदादांच्यामुळं शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली त्यांना त्यांनी विसरता कामा नये. कारण वसंतदादा पाटलांचे आजही महाराष्ट्रामध्ये शेकडो चाहते आहेत, त्यांना ही गोष्ट आवडणार नाही आणि जे कोणी त्यांना त्यांच्या कानात भरून हे त्यांना कानात भरवून त्यांना ही सीट घेण्यासाठी भाग पाडत आहे ते दादांचे राजकीय शत्रू असू शकतात आणि ते आपला म्हणजे त्याचं आपलं शत्रुत्व शमवण्यासाठी ही गोष्ट करीत असावेत हे शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावी अशी माझी सूचना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.